मनीषा किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। चला आज मस्त असं कढी चावल बनवूया, पण एकदम वेगळ्या पद्धतीने। आज मी बनवणार आहे कढी चावल, मूग डाळीची कढी चावल, आणि त्याचसोबतच मस्त असं जीरा राईस पण दाखवणार आहे कसं बनवायचं एकदम डिटेल पद्धतीने। तर ही रेसिपी एकदम धमाकेदार होणार आहे। चला तर मग आजची ही रेसिपीला सुरुवात करूया, न टाइम वेस्ट करता। चला तर मग एकदम डिटेलमध्ये आज मी तुम्हाला रेसिपी सांगते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। चला आज एक मस्त अशी रेसिपी शेअर करणार आहे, कढी चावल। तर त्यासाठी इथं कढीला चावल बनवायसाठी की नाही आपण कुकर घेतलेला आहे, त्याच्यात तेल ओतूया। पहिला भात बनवून घेऊया। तर थोडंसं तेल ओतलेलं आहे, तेल तूप काय वापरलं तरी बी चालतंय। तेल चांगलं गरम करून घेऊया। तर तेल चांगलं गरम झालेलं आहे, त्याच्यात टाकूया एक अर्धा चमचा जिरं। जिरं छान असं फुलायला लागलेले आहेत। इथं तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे, तांदूळ स्वच्छ धुवून घेतले, त्याच्यात ओतूया। थोडंसं जास्तच बनवते। भाजून थोडंसं असं हलकंसं मिक्स करा। आता ओतूया पाणी। किती भात बनवता येते नाही त्याच्या हिशोबाने पाणी ओता। चला आज एक मस्त अशी रेसिपी शेअर करणार आहे, कढी चावल। तर त्यासाठी इथं कढीला चावल बनवायसाठी की नाही आपण कुकर घेतलेला आहे, त्याच्यात तेल ओतूया। पहिला भात बनवून घेऊया। तर थोडंसं तेल ओतलेलं आहे, तेल तूप काय वापरलं तरी बी चालतंय। तेल चांगलं गरम करून घेऊया। तर तेल चांगलं गरम झालेलं आहे, त्याच्यात टाकूया एक अर्धा चमचा जिरं। जिरं छान असं फुलायला लागलेले आहेत। इथं तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे, तांदूळ स्वच्छ धुवून घेतले, त्याच्यात ओतूया। थोडंसं जास्तच बनवते। भाजून थोडंसं असं हलकंसं मिक्स करा। आता ओतूया पाणी। किती भात बनवता येते नाही त्याच्या हिशोबाने पाणी ओता। मीठ टाकूया। मीठ टाकून एकदा झाकून घेऊया। आता झाकून का नाही 3 शिट्ट्या करून घेऊया। तर इथं घेतलेलं आहे मी ताक, दही घेतलं होतं, हलवून घेतलेलं आहे, असं हलवून घ्यायचं। आता ह्याच्यात टाकायचं आहे लाल तिखट। ताकात लाल तिखट टाकलेलं आहे, धना पावडर अर्धा चमचा घेतलेला आहे, हळद थोडीशी हळद टाकले। आता त्याच्यात टाकायचं बेसन पीठ। आता ह्यांना सगळ्यांना हलवून घेऊया, गाठी नाही होणे अशा हलवून घेते सगळं मिक्स करून। असं केलं की नाही मिक्स होतंय सगळं। तर आता छान असं मिक्स करून घेतलं पहा, हलवून अशा सगळ्या गाठ्या फोडून घ्यायच्या। तर आता ह्याला साईडला ठेवूया। तर इथं का नाही मी मुगाची डाळ 2 तास झालं भिजू घातली होती, छान अशी भिजलेली आहे पहा मुगाची डाळ। आणि सगळं आता पाणी काढून घ्यायचं आणि मिक्सरला लावायचंय। तर सगळं पाणी असं काढून घेते। माझ्या मुगाच्या डाळीचे पकोडे बनवणार आहे आपण। तर सगळी डाळ काढून घ्यायची। आता डाळ सगळी काढून घेतल्या, त्याच्यात टाकूया अद्रक,
हिरव्या मिरच्या मोडून टाकायच्या, म्हणजे लगे बारीक होत्या त्या. तुमच्या तिखटाप्रमाणे हिरव्या मिरच्या घ्या. थोडीशी हळद टाकूया. चला बारीक करून घेऊया. पाणी बिनी अजिबात वापरायचं नाही. आता इथं मिक्सरला लावून घेतलं पहा. आता एका भांड्यात काढून घेते. मस्त झालेलं आहे पहा. असं पाणी वापरू नका. बंद चालू करून मिक्सरला लावून घ्यायचा. आता ह्याच्यात टाकूया ओवा, बक्कळ असं कोथिंबीर, आता चवीप्रमाणे मीठ, थोडासा खायचा सोडा घेतलेला आहे, थोडासा, जास्त नाही. आता छान असं मिक्स करून घेऊया. असं छान असं मिक्स करायचं. जास्त पातळ वाटत असलं पीठ थोडंसं तांदळाचं पीठ वापरा, नाहीतर बेसन पीठ. आता हे बरोबर आहे. हे पा बरोबर आहे. तुमचं जास्त असं पातळीन वाटत असलं तर घाला तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ. आता तेल आता चांगलं गरम व्हायला लागलेलं आहे. तर तेल गरम झाले, भजी करूया. आहा मस्तच पहा. असे छोटे छोटे सोडायचे भजी. मुगाची डाळीची भजी आणि ही मस्तच लागते कढी. किती तेलात बसते तेवढे सोडा. पहा कलर बी काय भारी आलाय बघा. कशी वर यायला लागलेत पहा तेल. आता मस्तच असे पहा काय भारी झालेत बघा. तर छान असं तळून घेऊया. हे बघा काय भारी कलर बी खूप छान आलाय ना. मस्तच असा कलर खूप छान यायला लागलाय. मुगाची डाळीचे पकोडे भारी लागतात बरं का. मस्तच लागतात खायला बी. असं बी खाल्लं तरी बी चालतंय तुम्ही. मस्त मोकळे मोकळे झाले छान असे. भारी झालेत ना आजे पकोडे. मस्तच ना. आता छान तळलं गेलेले आहेत, काढून घेऊया. दुसरं बी दाखवते. तर हे बी छान असे तळायला लागलेले आहेत. आजी म्हणते बघा बघताच खाऊ वाटायला लागलेत मम्मी असे पकोडे बनवलेच असतो मस्त. आजी आपला बारका मुलगा आहे आमचा, तर तो म्हणायला आलाय मस्त झालेत पकोडे. तर कलरच असा छान आलाय ना पकोड्याला. मस्त मुगाच्या डाळीचा मस्तच होता. लहान मोठ्यांना सगळ्यांना आवडणार आहे बरं का. तर नक्की तुम्ही बी एकदा बघा. आणि सगळेजण छान छान कमेंट करताय, सपोर्ट करताय, त्याच्यासाठी तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद ताईनो, दादानो. असंच आपले व्हिडिओ बघत जावा, असं सपोर्ट करत जावा, व्हिडिओ बघत जावा. तर छान असे तळायला लागलेले आहेत.
असं दाखवलेल्या पद्धतीनेच तळून घ्या, म्हणजे मस्तच तळतात. डाळ एक पहिलं 2 तास भिजू घालायची, म्हणजे छान भिजते डाळ. आता काढून घेऊया. आता सगळे असेच पकोडे करून घेते. तर मस्त आपले पकोडे बनवून रेडी झाले बघा, मुगाच्या डाळीचे पकोडे. तर आता आपण कढी बनवूया. कढी बनवायसाठी ठेवलेले आहे कढाई. कढाई चांगली गरम झाल्या, तेल ओतायचं फोडणीसाठी. आता तेल चांगलं गरम झालेलं आहे, त्याच्यात टाकूया मोहरी. मोहरी चांगली तडतडायला आली, त्याच्यात टाकायचं आहे जिरं. त्याच्यात टाकूया लसूण, सुक्या मिरच्या, कढीपत्ता, भाजून घ्या छान असं भाजलेलं आहे. त्याच्यात टाकूया थोडीशी हळद. आता जो आपण का नाही ताक हलवून घेतलं होतं ते ह्याच्यात ओतायचं. हलवून घ्या एकदा. आणि थोडं पाणी ओतते. आता पाणी ओतते थोडंसं. तुम्हाला किती बनवायचे आहे त्याच्या हिशोबाने. मस्त हलवून घेऊया. प्रमाणे मीठ टाकूया. तर थोडीशी साखर टाकायची. कढीला थोडीशी कधी बी साखर वापरा, म्हणजे खूप छान होते. आता हलवून कढी चांगली अशी शिजवून घेऊया. हलवत शिजवायची, म्हणजे फुटत नाही कढी. असं हलवत शिजवायची. आता हलवतून शिजवून घेते चांगली. तर कढी आपली छान अशी मस्त शिजायला लागलेली आहे. पहा किती छान शिजायला लागलेली आहे. हलवतच शिजवायला लागलेली आहे मी. आता कढी आपण इकडल्या साईडला ठेवूया आणि फोडणी आपण देऊया ह्याला. फोडणीसाठी बघा एक बारकी कढाई ठेवलेली आहे पॅन. त्याच्यात ओतूया तेल. आता तेल चांगलं गरम झालेलं आहे, त्याच्यात टाकूया आपण हिरव्या मिरच्या, हिंग, थोडंसं हिंग. आता गॅस बंद करायचा. कढीपत्ता, लाल तिखट, थोडंसं लाल तिखट मिक्स करूया. गॅस बंदच करा. इकडे मस्त कढी बी शिजायला लागलेली आहे आपली, शिजलेली आहे भारीच. असं जसं शिजेल तसं ना घट्टपणा येतो या. आता ही फोडणी गरम गरम ह्याच्यावर ओतायची. भारी एकच नंबर. वर टाकायची अशी पहा कोथिंबीर मस्त अशी. आहा काय भारीच. आता वर सोडायचे असे पकोडे. असे पकोडे सोडून घेऊया. आता वरनं टाकायची कोथिंबीर. गॅस करायचा बंद.
तर मस्त आपली बघा कढी बनलेली आहे, किती छान झाले पहा मस्तच. आता सर्व करूया. इकडं भात बी आपला शिट्टी गेलेला आहे. हे पहा काय भारी झालंय. करूया मस्त असा गरम गरम मोकळा भात घ्यायचा. हे पहा किती मस्त झालाय मोकळा मोकळा. मस्त असा भात गरम गरम. पावसाळ्यात का नाही भात कढी खायला खूप छान लागते. तर मस्त अशी कढी घ्यायची. पाहिजे कोथिंबीर मस्त भातावरती बी. तर बघा मस्त अशी थाळी लावलेली आहे, खूप छान झालेली आहे कढी. आणि त्यासोबतच घ्यायचं असे पकोडे. इथं घ्यायची कढी आणि इथं घ्यायचा भात आणि मस्त वरपून खायचं. खूप छान लागते. तुम्ही बी आजची रेसिपी नक्की करून बघा आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत खात राहावा, मस्त राहावा आणि शेवटपात्र व्हिडिओ बघितला पाहिजे. तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद. बाय.